हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आजपासून बऱ्याच शाळांना सुरुवात झालेली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर आयांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे टिफिनसाठी काय बनवायचं. इथे मी मोठ्या सुट्टीसाठी भेंडीची भाजी व पोळी बनवलेली आहे. तसेच छोट्या सुट्टीसाठी म्हणजेच छोटा टिफिन यासाठी मी साखरपोळी बनवलेली आहे. अगदी घरगुती पद्धतीने एकदम सिंपल परंतु मुले आवडीने खातील अशा टिफिन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा आठवडा आपली ही टिफिन सिरीज चालणार आहे, तर ही सिरीज तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या रेसिपीला. टिफिनसाठी भाजी करतेवेळी भाजी ही रात्रीच तुम्ही साफ करून ठेवा, म्हणजे सकाळी घाई होणार नाही. इथे मी भेंडी स्वच्छ धुवून रात्रीच चिरून फ्रीजमध्ये ठेवली होती. तसेच बारीक चिरलेला लसूण व हिरवी मिरची घेतली आहे व इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, कारण पीठ मळून ठेवल्यामुळे काय होतं, चपात्या छान मऊ अशा होतात. त्यामुळे सर्वात अगोदर आपण पीठ मळूया. इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ कमीत कमी अर्धा तास जर भिजलेलं असेल तर त्याच्या चपात्या छान मऊ होतात व त्या जास्त काळ छान सॉफ्ट अशा राहतात. सकाळी पीठ मळतेवेळी मी सर्वांसाठीच लागेल एवढं पीठ मळलेलं आहे. तुम्ही थोडंसं पीठ मळून घेतलं तरीसुद्धा चालेल. आता पीठ मळून झालेलं आहे. आता यावरती एक ताट झाकून आपल्याला हे पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपण भाजीला फोडणी घालूया. कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचा आहे. याला छान गोल्डन रंग आला पाहिजे. आता इथे लसूण परतवून झालेला आहे. यात हिरवी मिरची घालायची आहे. 1 मिनिटभर आपल्याला हिरवी मिरची परतवून घ्यायची आहे. आता मिरची परतवून झाली आहे. आपण चिरून घेतलेली भेंडी घालूया. भेंडीची भाजी करतेवेळी नेहमी भेंडी रात्री चिरून फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे भेंडी चिकट होत नाही. आता भेंडी आपल्याला फुल फ्लेमवरती 1-2 मिनिटे परतवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटे मी भेंडी परतवून घेतली आहे. आता यावरती ताट झाकून आपल्याला 4 ते 5 मिनिटे भेंडी वाफवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटानंतर आपण ताट काढून पाहूया. भेंडी छान वाफलेली आहे. आता आपण चमच्याने हे परत एकदा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला यावरती ताट झाकून भेंडी अजिबात शिजवायची नाही, त्यामुळे भेंडीला चिवटपणा येतो. आता मीठ घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व ही भेंडी आपल्याला 3 ते 4 मिनिटे परतवून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हळूहळू भेंडी छान मोकळी अशी होत आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे व आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भेंडीची भाजी एकदम मोकळी अशी झालेली आहे. ही भाजी बनवून आपली तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. टिफिनसाठी लागणारी भाजी बनवून आपली तयार झालेली आहे. आता आपण चपाती बनवूया. इथे आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते पीठ आपण परत एकदा थोडंसं तेल लावून मळून घेणार आहोत, जेणेकरून पीठ छान मऊ असं होईल. आता इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण चपाती लाटायला घेऊया. टिफिनला देण्यासाठी सुद्धा मी घडीचीच चपाती लाटते. आता इथे मी पिठाचा गोळा घेतलेला आहे. कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे व थोडासा लाटून घ्यायचा आहे. आतल्या बाजूला आपल्याला तेल लावून ही पारी फोल्ड करून घ्यायची आहे व याप्रमाणे हातावरती थोडीशी गोल अशी करून घ्यायची आहे व कोरड्या पिठामध्ये बुडवून अगदी हलक्या हाताने याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. मी चपाती मीडियम साईजची लाटते, अगदीच छोटी नाही किंवा अगदीच मोठी नाही, याप्रमाणे चपात्या लाटून घेते. आता इथे आपली ही चपाती लाटून तयार झालेली आहे. तसेच इथे मी साईडला तवासुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर तवा गरम झालेला आहे. आपण चपाती टाकूया. तर ही चपाती आपल्याला आलटवून पलटवून छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की पीठ आपण रात्री मळून ठेवूया, परंतु सकाळी मळलेल्या पिठाच्या चपात्या छान सॉफ्ट होतात व त्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगल्या असतात. पीठ मळायला फार तर 4 ते 5 मिनिटे लागतात, त्यामुळे रात्री पीठ कधीच मळून ठेवू नका. आता इथे तुम्ही पाहू शकता चपाती छान टम्म अशी फुगलेली आहे. मी दोन्ही साईडने चपातीला तेल लावून घेतलेलं आहे.
आता ही चपाती भाजत आहे तोपर्यंत साईडला मी दुसरीसुद्धा चपाती लाटून घेतलेली आहे. आता इथे ही चपाती छान खरपूस अशी भाजून तयार झालेली आहे. आपण साईडला काढून घेऊया व याचप्रमाणे आपल्याला दुसरीसुद्धा चपाती भाजायची आहे. आता इथे मी दुसरीसुद्धा चपाती लाटून घेतलेली आहे, ती आपण भाजून घेऊया. टिफिनमध्ये जेव्हा आपण चपाती भरतो त्यावेळेला चपाती पूर्णपणे थंड करून आपल्याला टिफिनमध्ये भरायची आहे, कारण यामुळे एकतर चपाती छान फ्रेश राहते व त्याला घाम येत नाही किंवा डब्याला पाणी सुटत नाही. एकदम गरम चपाती जर आपण टिफिनमध्ये घातली तर त्याला पाणी सुटतं, चपाती ओलसर होते व मुले ती चपाती खात नाहीत. शक्यतो सिल्वर फॉईलचा किंवा बटर पेपरचा वापर कमी करा. मुलांसाठी ते चांगलं नाही आहे. चपाती थंड करून सिंपल अशी टिफिनमध्ये भरा. आता इथे आपल्या चपात्या बनवून तयार आहेत. तसेच इथे मी छोट्या मधल्या सुट्टीसाठी साखर पोळी तयार करणार आहे. इथे मी पिठाचा गोळा घेऊन थोडासा लाटला आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे व यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढं साजूक तूप घालायचं आहे. आता ही पारी आपल्याला याप्रमाणे बंद करायची आहे व कोरड्या पिठामध्ये बुडवून ही पोळी आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. छोट्या टिफिनसाठी आपल्याला शक्यतो 5 मिनिटांमध्ये मुले हा टिफिन संपवतील याचप्रमाणे पदार्थ द्यावे लागतात. त्यामुळे इथे मी एकच साखरपोळी देणार आहे. आता इथे मी ही साखरपोळी अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेली आहे. ही साखरपोळी आपली लाटून तयार झालेली आहे. आता ही पोळी आपण भाजून घेऊया. मीडियम फ्लेमवरती ही साखरपोळी आपल्याला अलटवून पलटवून छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. आता ही साखरपोळी भाजतेवेळी आपल्याला तेलाऐवजी इथे तूप लावायचं आहे. यामुळे साखरपोळीची चव खूप छान येते व वरतून तूप लावायची किंवा तूप घेण्याची काहीही गरज पडत नाही. त्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने व्यवस्थित असं साजूक तूप लावून ही पोळी छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. आता इथे मी तूप लावलेलं आहे. आता पलटवून घेऊन परत एकदा आपल्याला तूप लावायचं आहे व ही पोळी आपल्याला छान खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर ही आपली साखरपोळी भाजून तयार झालेली आहे. आपण काढून घेऊया. आता आपण टिफिन भरून घेऊया. भाजीच्या डबीमध्ये इथे मी भेंडीची भाजी घातलेली आहे. तसेच आपल्याला साईडला चपाती ठेवून द्यायची आहे व छोट्या टिफिनसाठी आपण जी साखरपोळी तयार केलेली आहे ती भरून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे एकदम सिंपल पद्धतीचा हा टिफिन बनून तयार झालेला आहे. लॉंग ब्रेकसाठी भेंडीची भाजी व पोळी, तसेच छोट्या ब्रेकसाठी साखरपोळी, छान घरगुती व मुले आवडीने खातील असा हा टिफिन बनून तयार झालेला आहे. ही टिफिन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही टिफिन रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन टिफिन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.